ही आहे टाटा इंट्रा V50 गोल्ड पिकअप आणि ही आहे महिंद्राची बुलेरो मॅक्स पिकअप। या दोन्ही गाड्यांचा मायलेज टेस्ट कंपॅरिझन आपण आज करणार आहोत। 100 किलोमीटर दोन्ही गाड्या आपण चालणार आहोत आणि त्याच्यानंतर मायलेज कॅल्क्युलेशन करूया। दोन्ही गाड्यांना आपण आहे ना पेट्रोल पंपावर घेऊन आलो। आता दोन्ही गाड्यांमध्ये डिझेल भरणार, पूर्ण टँक आहे ना फुल करणार आहे, म्हणजे ब्रिमपर्यंत डिझेल भरणार आहे। आता हे आहे ना टँक टू टँक बेसिसवर मायलेज आपण काढणार आहे, म्हणजे तुमच्या गाडीचं एक्झॅक्ट मायलेज समजणार आहे की या दोन्हीमध्ये कोणती गाडी आहे ती चांगलं मायलेज देते। फक्त मायलेजच कंपेअर करत नाही आपण मित्रांनो, इथे गाडी चालवायला कशी आहे, त्याचा मेंटेनन्स कॉस्ट कसा आहे, बॉडीची बिल्ड क्वालिटी कशी आहे। चला दोन्ही गाडी चालवूया 100 किलोमीटर। आयडेंटिकल कंडिशन्स आहेत मित्रांनो। विशेष म्हणजे दोन्हीमध्ये लोड पण सेम असणार आहे आणि गाडी आपण चालवणार पण एकाच पद्धतीने आहोत, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट मायलेज फिगर्स मिळणार आहेत। चला मित्रांनो दोन्ही गाडी चालवूया। मित्रांनो, टाटाच्या चेसिस हायड्रोफॉर्मिंग टेक्नॉलॉजी वापरून बनवलेत। आता याचं काय बेनिफिट आहे, जेव्हा रस्ता खराब असू द्या किंवा कितीही ओबडधोबड रस्ता असू द्या, त्याच्यामुळे तुम्हाला स्मूथ आणि स्टेबल राईड भेटते। जर्की राईड मिळत नाही मित्रांनो। आणि हायवेवर म्हटलं की तुम्हाला व्हिजिबिलिटी खूप इम्पॉर्टंट असते, तर या गाडीचं डिझाईन आहे ते नोजलेस आहे, त्याच्यामुळे ना 180 डिग्रीची तुम्हाला व्हिजिबिलिटी म्हणजे व्ह्यू पाहायला मिळतो। आता अजून एक गोष्ट बोलायचं झालं, मायलेज जेव्हा तुम्हाला काढायचं असणार तेव्हा गिअर चेंज इंडिकेटर गाडीमध्ये असणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला गिअर चेंज इंडिकेटर पाहायला मिळतो, जो तुम्हाला सांगतो की कुठल्या गिअरमध्ये गाडी चालवा, जेणेकरून मॅक्झिमम फ्युएल इफिशियन्सी ही गाडी तुम्हाला काढून देईल। मित्रांनो, गाडी खरंच खूप कम्फर्टेबल आणि स्मूथ राईड तुम्हाला हायवेवर मिळते। मला अनुभव खूप चांगला येतोय। मित्रांनो, मी चालवतोय बुलेरो मॅक्स पिकअप HD 1.7। खराब रस्त्यांवरची जेव्हा गोष्ट येते ना मित्रांनो, कारण याच्यामध्ये ना वेल्डेड चेसी मिळते बरोबर, त्याच्यामुळे ना तुम्हाला थोडं जर्की याच्यात नक्की जाणवतं। आणि महिंद्राच्या गाड्यांचं म्हणजे ते असो कमर्शियल व्हेकल किंवा असो कार, याच्यामध्ये काय माहिती आहे, हे बघा गिअर नॉब आहे ना तो हलत असतो गाडी चालू करताना बंद करताना सुद्धा। या गाडीमध्ये तुम्हाला ना लॉंगर बोनेट पाहायला मिळतं आणि त्याच्यामुळे ना थोडे ब्लाइंड स्पॉट क्रिएट होतात। जर टाटा इंट्रा V50शी कंपेअर कराल ना तर त्याला नोजलेस डिझाईन आहे, तिथे ना ब्लाइंड स्पॉट क्रिएट होत नाही आणि तुम्हाला मॅक्झिमम व्हिजिबिलिटी टाटा इंट्रा V50 गोल्डमध्ये पाहायला मिळतं कम्पेअर टू बुलेरो। अजून एक मित्रांनो मला जाणवतंय, पर्सनली बोलतो, एक क्लचबद्दल। क्लच थोडा आहे ना हार्ड जाणवतोय। मित्रांनो, 100 किलोमीटर दोन्ही पिकअप आपण चालवलेत। आता वेळ येते पुन्हा डिझेल भरायची। डिझेल भरलेलं आहे वर ब्रिमपर्यंत, म्हणजे फ्युएल टँक फुल केलेला आहे। आता वेळ येते मायलेज कॅल्क्युलेट करायला। टँक टू टँक बेसिसवर आपण मायलेज हे कॅल्क्युलेट करतो आणि चेक करणार आहोत दोन्हीमध्ये सगळ्यात जास्त मायलेज कोण देणार आहे, म्हणजे विनर कोण आहे। मित्रांनो चला कॅल्क्युलेट करूया मायलेज। सगळ्यात प्रथम आपण ना बुलेरो मॅक्स पिकअपचं मायलेज कॅल्क्युलेट करूया। 100 किलोमीटर आपण गाडी चालवली, त्याला डिझेल लागलेलं आहे 7.2 लिटर, म्हणजे मायलेज निघतंय 13.88 किलोमीटर पर लिटरचं बुलेरो मॅक्स पिकअपचं। V50 गोल्ड पिकअपला मायलेज काय निघतंय ना त्याच्याबद्दल डिस्कशन करूया। गाडी चालवली आपण किती, 100 किलोमीटर, त्याला डिवाइड कितीनं करणार, जवळजवळ आपल्याला 6.3 म्हणजे 6.3 लिटर हे डिझेल लागलेलं आहे। मायलेज निघून येतं आहे 15.87 किलोमीटर पर लिटरचं। इथे मित्रांनो 2 किलोमीटर पर लिटर मायलेज तुम्हाला टाटा इंट्रा V50 गोल्डमध्ये जास्त पाहायला मिळते। सरळ मायलेजच्या बाबतीत इंट्रा V50 गोल्ड पिकअप ही जिंकलेली आहे। मित्रांनो, धंद्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं पेलोड कॅपॅसिटी, जसं मायलेज इम्पॉर्टंट आहे। या गाडीमध्ये 1500चं आता तुम्हाला 1700 kgचं पेलोड कॅपॅसिटी मिळणार आहे, म्हणजे अपग्रेड केली। सो धंद्यासाठी बेस्ट आहे। हे प्रोडक्ट ड्युरेबल आहे, पेलोड कॅपॅसिटी वाढवलेली आहे, मायलेजसुद्धा चांगला आहे आणि ड्रायव्हिंग डायनॅमिक्सबद्दल बोलायचं झालं तर गाडी खरंच खूप स्मूथ आणि स्टेबल चालली। म्हणजे या दोन्ही गाड्यांमध्ये जर कंपॅरिझन करायचं म्हणलं सर्वच गोष्टींबद्दल तर ही गाडी जिंकते मित्रांनो। धंद्यासाठी परफेक्ट चॉईस ही ठरणार आहे। तुम्ही सांगा आम्हाला दोन्ही गाड्यांमध्ये तुमची चॉईस कोणती आहे। जय हिंद, जय भारत।